ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राहुल गांधी हे भिवंडी कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत। राहुल गांधी हे आता नुकतेच त्यांचा हा संपूर्ण दावा भिवंडी न्यायालय परिसरात दाखल झाल्याचं समोर येत आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय भिवंडीमधली। भिवंडी कोर्टासमोर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वीच मुलुंड टोलनाक्याजवळ राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलेला होता। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि त्यामुळे तसा कुठलाही अनुचित प्रकार आता कोर्ट परिसरात घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहिलेले पोलिसांनी मोठा फौजफाटा कोर्ट परिसरात आता तैनात केलेला आहे। 2014 मध्ये आरएसएस संदर्भात राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्याच प्रकरणी आज राहुल गांधी कोर्टात हजर होत आहेत। शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधी यांचे जामीनदार होते, मात्र त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे त्यांचे नवे जामीनदार असतील आणि याच प्रक्रियेसाठी राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर होत आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, राहुल गांधी दाखल झालेत कोर्टात। तर 2014 मध्ये राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींची आज कोर्टात हजेरी आहे। भिवंडी न्यायालय परिसरात आता मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। राहुल गांधींचा हा ताफा आपण बघतोय कोर्टात एंट्री करतानाचा। त्यानंतर राहुल गांधी हे आता काही क्षणातच कोर्टरूम मध्ये हजर राहतील आणि त्यानंतर ती प्रक्रिया त्यांना पूर्ण करावी लागणार आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा हा खटला दाखल झालेला होता आणि याच प्रकरणी त्यांना जामीनही मिळालेला होता। चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते, मात्र त्यांचं गेल्या वर्षी निधन झालं आणि त्यानंतर आता नव्यानं त्यांना या प्रकरणी जामीनदार द्यावा लागणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे नवे जामीनदार असणार आहेत। त्यांनी स्वतः एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि ती प्रक्रिया आता पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे आता राहुल गांधींना कोर्टासमोर यासाठी हजर राहणं हे बंधनकारक होतं आणि त्यानुसार राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर होत आहेत। राहुल गांधी हे आता कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, राहुल गांधी हे आता कोर्टात दाखल झालेले आहेत, पुढची प्रक्रिया कशी असेल? पुढची प्रक्रिया जी आहे ती अगदी काही वेळाचीच आहे। 11 वाजता बरोबर कोर्ट सुरू होणार आहे। आता जवळपास अर्धा तास आहे अजून 11 वाजता या संदर्भातली सुनावणी सुरू होईल। अर्धा तास आहे अजून 11 वाजता या संदर्भातली सुनावणी सुरू होईल। या सुनावणीमध्ये केवळ सध्या तरी राहुल गांधी यांचंच जी केस आहे ती सध्या त्यांचीच केस सध्या इकडे देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर राहुल गांधी यांची केस जी आहे ती सुरू झाल्याच्या नंतर जामीनदार बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती कोर्टामध्ये सुरू होईल। ही प्रक्रिया सुरू असताना राहुल गांधी त्या ठिकाणी उपस्थित असतील। जामीनदार जे नवीन जामीनदार आहेत, आधीचे जामीनदार नसल्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी जामीनदार म्हणून काम करणार आहेत, तर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर वर्षा गायकवाड देखील राहुल गांधी यांच्या गाडीमध्ये आहेत। असे सगळेजण मगाशीच आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ही प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये कोर्टातून ही प्रक्रिया संपेल, कारण की आज सुनावणीच्या संदर्भात काही मोठ्या घडामोडी नाही आहेत। कोर्ट काही विचारेल प्रश्न, एखाद दुसरा प्रश्न की राहुल गांधींचं नाव किंवा जामीनदार बदलण्याची काय नेमकी कारणं आहेत या संदर्भामध्ये जसं त्यांच्या पोलिसांनी किंवा मगाशी वकिलांनी बाईट दिलेला आहे आपल्याला की ही अगदी छोटी प्रक्रिया आहे, मात्र त्यासाठी अर्धा तास अजून लागू शकतो। 11 वाजता सुनावणी सुरू होईल। 11 वाजल्याच्या नंतर ताबडतोब 11:15 11:30 पर्यंत राहुल गांधी जे आहेत ते कोर्ट परिसरामधून बाहेर पडतील आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर संपूर्ण या परिसराला छावणीचं स्वरूप हे आलेलं आहे, कारण पोलिसांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता सध्या वाहतूकदारांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी पूर्णतः बंद केलेला आहे। सगळ्यांना रस्त्या बांधून सगळे जे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर बंद केलेला आहे। इथे रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत, कारण भाजपचं आंदोलन जे आहे ते मुलुंड टोलनाक्यावर झालं आणि अशाच प्रकारचं आंदोलन पुन्हा भिवंडीमध्ये देखील होण्याची शक्यता आहे, कारण की भिवंडीच्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी कुठे ना कुठे ते आरएसएस संदर्भातलं वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य झाल्याच्या नंतर आता राहुल गांधी हे भिवंडीमध्ये आज पुन्हा हजर झालेले आहेत। जे काही दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतात, त्यात राहुल गांधी हे मुंबईमध्ये भिवंडीमध्ये असल्यामुळे इथे देखील
देखील मोठ्या प्रमाणात या हल्ल्याची किंवा आंदोलनाची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त इथे ठेवलेला आहे. ते पाहता आपण आतमध्ये देखील कोर्टाच्या आतमध्ये देखील कोणाला सोडलं जात नाहीये. केवळ काही मोजक्याच लोकांना कोर्टाच्या आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. इव्हन पत्रकारांना देखील कोर्टाच्या आतमध्ये सोडण्यात आलेलं नाहीये. अशा नक्कीच. प्रकारे संपूर्ण परिस्थिती जी आहे ती इथे पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि सध्या राहुल गांधी आतमध्ये नक्कीच गेल्यामुळे राहुल गांधी आता कोर्टात कोर्टाची दाखल सुनावणी झालेले काही आहेत. वेळा- काही वेळातच या प्रक्रियेला सुरुवात होईल, त्यांच्या सुनावणीला सुरुवात होईल. या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू अक्षय. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर भिवंडी